भजीला गर्दी बघ, हे इकडे कायम कंटिन्यू गर्दी असते, त्यांना एक आराम नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू फुल. पळसपे फाट्याला पोचलो, सरळ पुणा राईट मारून अलिबाग, आपलं सुंदरसा अलिबाग. बॅच ठेवतात, अर्धा बॅच करतात, त्याच्यामुळे हे सगळं गडबड होतंय. हां गाडी बघा कसा मजा घेत चालली सर्वजण, मस्त की मस्त. XUV 700 नंबर पण 70. उन्हाळ्यामध्ये कसे डोंगर आहेत, झाडे आहेत दोन्ही साईडने ना, तर काय थंड वातावरण झालंय. भरलेलं आहे मात्र, कारण मागासपासून ढग पूर्ण खाली होते, पण आता हा बघा समोर इथं दिसतोय, इथं पूर्ण ढग भरलेले आहेत. आता निघालो इथून, कारण का जेवलो नाही, लाडू खाल्ले, कारण आज नागपंचमी. आता बघा 6 वाजेपर्यंत जर पोचलो घरी, 2 तास जातीलच कसे पण, 6 वाजेपर्यंत जर घरी पोचतोय तर यात्रेला जाऊ, कारण आपल्या नागपंचमीची छोटी यात्रा भरते, जिथे आपली मोठी यात्रा असते आवाजची तिथेच. त्याच्यामुळे बघूया, चलो आता गाडीवर बसूनच भेटतो तुम्हाला. मग तेच अरे मी विचारलं आल्यावर. आता बघ कसं झालंय. हां हां मारतू मारतू जा तुला हो गे दारू तर वास लपला नाही किती मारलास तरी मोठा दारू का भी छुटके नहीं सकती दारू से बढ़ के लवर में. चल बाय बाय. जाऊ दे त्याला, आपण दोघं ते जाऊ, तुला सोडते. चल फोन करतो मग. वाजले किती बघ, फोन करते निघाला म्हणून. हां वाजले किती? बाय. बरोबर 4. नीट जा. हां हो घाई घाई जाऊ नको पप्पांच्या नावावर, मी फोन करते त्यांना. फोन कर. हो हो चलो जी चलो. सगळं ओके झालं. मला वाटतं आपलं फक्त घड्याळ मागं पडलं आहे, कारण घड्याळ आताचे 3च वाजले, कारण झालं तर ऑलरेडी 4. 1 तासभर मागे. ठीक आहे सर, ते काय छोटंच आहे, ते होईल. पण आता एक्सिलेटर केबल वगैरे चेंज झालं आहे, नंतर पिकअपमध्ये अजून थोडी मजा येते चालवायला. हो हो नंतर व्हिडिओच्या एंडमध्ये आहे ना तुम्हाला दाखवेन. आता घरी पोचलो ना की प्रॉपर की काय आहे, काय काय लावलं, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी फ्रेममध्ये दिसत असतील, तरी त्याच्या व्यतिरिक्त काय आहे काय नाही आहे, प्रॉपर लाईट कशी आहे, सगळ्याच गोष्टी त्या आपण घरी पोचल्यावर डिस्कस करू. कारण तो ब्लॉग कसा जास्त मोठा केला नाही, त्याला तिथंच एंड केला आणि तिथून आपला हा ब्लॉग आता सुरू झाला आहे. तर गुड आफ्टरनून बोलीन तुम्हाला, आणि ह्या दिवसाची आपण सुरुवात करू. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. दिवस कुठे अर्धा दिवस तर संपला, अर्धा ते आपल्या आधीच्या ह्याच्यात गेलं सर्व, कारण आता पण बरंचसं काम झालं, कारण कालपासून काम चालू होतं. तर ठीक आहे, चला काय काय जुगाड केला काय नाही बोलूया घरी पोचल्यावर. इथून पहिलं बाहेर निघू, का इथून बाहेर पडणं म्हणजे मोठा टास्क असतो. तर दादर, आपला दादर जायचं ना, आपल्याला लेफ्ट मारून नवी मुंबईकडून आपल्याला जायचं आहे घरी, त्याच्यामुळे आपण मारणार आहोत लेफ्ट इथून. चलो जी चलो चलो, नाही तो हमको जाने दो. भरलेला आहे मात्र, कारण मागासपासून ढग पूर्ण खाली होते, पण आता हा बघा समोर इथं दिसतोय, इथं पूर्ण ढग भरलेले आहेत. पावसाळ्याला येऊ नको जाईपर्यंत, तेव्हा पण तसंच बोललो येताना पण, कारण पाऊस आला ना की सगळा कसा मूड ऑफ करून टाकतो, मग सगळा कॅमेरा बंद, सगळं बंद. मुंबईला करूया बाय बाय इकडून, कारण बाय बाय म्हणजे अजून मुंबई संपलेलं नाही. आता आपण हा ब्रिज क्रॉस केला की एंटर हो नवी मुंबईमध्ये, म्हणून जुन्या मुंबईला करूया बाय बाय. पाऊस काय भरला यार. हा सिग्नल एक, आणि तसा जो घाटकोपरचा मेन सिग्नल आहे तो सगळीकडे कनेक्ट करतो, तो एक भरपूर मोठा अशीचा सुंदरसा ब्रिज बघा. आणि हा इकडचा पण आता काम चालू, म्हणजे काम चालू झालं काय, मोस्ट ऑफ कम्प्लीट झाले मी बोलीन. कारण जेव्हा ऑफिसला यायचो तेव्हा याचं कंस्ट्रक्शन अंडर कंस्ट्रक्शनमध्ये होतं, तर जवळपास झालेलं आहे. थोडंसं मला वाटतं बाकी असेल इकडे तिकडे, पण बाकीचं बघा रोड एकदम मस्त आला आपण. आणि हा तर आहेच, मला काय करतात काय समजत नाही. पलीकडे पण त्या साईडला मला वाढवतात, म्हणजे दोन्हीकडून आणि हा मधून पण समजेल आता झाल्यावर. पण तो पण रेडी झाला आहे आता. चल रे चलो जी चलो. बिल्डिंगचे कंस्ट्रक्शन तुम्हाला बोलतो ना मागे पण येतं भरपूर चालू आहे, भरपूर.
आधी इथपर्यंत काय नव्हतं, हळूहळू करत इथपर्यंत आलं. हे इकडचे चालू होते. हे बघा, हे सगळे नवीनच कन्स्ट्रक्शन आहेत. आणि तिकडे डोंगर बघा मस्त वाटतं, सुंदर. पण बराचसा डोंगर पण गेला आहे, गायब झाला आहे. इकडे पण आहेत ना नवी मुंबईमध्ये पण छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. छोटे छोटे आहेत, मोठे पण आहेत भरपूर. कारण बरोबर हल्ली काय झालं आहे, शॉर्ट्स नंतर रील जे गोष्ट आलं आहे ना, तेव्हापासून भरपूर साऱ्या गोष्टी व्हायरल व्हायला लागल्यात. ह्या गोष्टी सगळ्या आधी पण होत्या, पण आधी लोकांपर्यंत एवढं पोचत नव्हतं. शॉर्ट्स रील्समुळे म्हणजे कसं, कोणी गेलं व्हिडिओ बनवली टाकली, झाले व्हिडिओ व्हायरल. त्याच्यामुळे भरपूर साऱ्या अशा गोष्टी अनसीन गोष्टी आहेत ना, त्या आत्ता व्हायरल होत चालल्यात आणि सगळ्यांना कळत चालल्यात. आणि कारण सांगा ना, आधी पण एवढे वॉटरफॉल होते, बाकीचे हिडन लोकेशन्स होते, पण आधी कुठे कोण जायचं एवढं, आणि गेलं तरी कोणाला समजायचं, कोणालाच समजत नव्हतं. आता पहिला फोटो पोस्ट होतो, म्हणजे सगळ्यात म्हणजे मी पण आहे, असं काही नाही बाबा मी कोणाला बोलतो आहे, मी माझा पण सांगत होतो. पहिला आपण कुठे गेलो की पहिला फोटो पोस्ट मी इथे आहे, मी तिथे आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचतात. पुणे लोणावळा वगैरे सरळ आपल्याला जायचं ब्रिज खालून राईटने जाऊ, त्या रोडला गाडी चालवू ना, खडाकमध्ये सरळ बाबा. बघा हे इथं एक बघून जायला लागतं नाही, इकडचे इकडे येणार एवढे बिझी असतात, बेकार आहे ना तो बघायचं आहे. काही जण समजत नाही, इथून टर्न आहे ते चुकून चढतात वरती. चुकून जर वरती गेलो तर रिटर्न यायला पर्यायच नाही, भरपूर पुढे जाऊन टर्न आहे परत. सिग्नल सुटला आहे, चलो चलो जी चलो. आईला हे बघ खड्डे बघ, अरे बापरे, खड्डे पडलेत का मस्करी. ये बाय, जाऊ जाऊ. हा झाडं डिझी होतील खड्ड्यांच्यात. इकडूनच जाऊया त्याला आज. हा दे तिकडून नको, पण त्या मध्येच आहेत गाड्या, त्यांना अडकण्यापेक्षा इकडूनच जाऊ. कारण सिग्नल पण कमी राहिलं, सुटले आपण बाहेर निघाल्या. अडकाळकी नको, सरळ मार्गे जाऊ आपण. चलो, थांबायला लागतं. कितीतरी महिन्याच्या नंतर आतमधून आलो, म्हणजे आतमधून यायला व्हायचंच नाही, बाहेरच्या बाहेर पडायचो. पळसपे फाट्याला पोचलो, सरळ पुणा राईट मारून अलिबाग, आपलं सुंदरसा अलिबाग. चलो. अरे हे काय एवढी मोठी दरी, अरे रे रे कसं काय व्हायचं. आता करतात रस्ते बनवतात, परत खराब होतात, कठीण परिस्थिती आहे भाई. या गाडीमध्ये आहे काय जागा, हाय हाय खाली आहे. काय झालं, जे टाकलेलं येताना पेट्रोल 500चं भरलं होतं, त्यात फिरलो म्हणजे तिथलंच काय असेल ते काम केलं, तिकडून इकडं आलो, झालं. आता हे बंद संपलं, बरं टाकूया आणि घरी गायब होऊन जाऊया. भरलं निघालो, आणि आता इथून पण बघा पूर्ण तिथं समोर आहे ना, दिसतोय तर कॅमेऱ्यात कवर होते की ना माहिती नाही, करणारा जो आपला फोर्ट बोलतो ना, तुम्हाला येताना सांगितलं ट्रेक आहे. इथून जर हा व्हिडिओ डायरेक्ट कोण बघताय तर तुम्हाला मी सांगेन, ज्यांना कोणाला माहिती नसेल तर. हा इथला पण आपला कर्नाळ्याचा ट्रेक आहे, पक्षी अभयारण्य आपला आहे, त्यातला तो ट्रेक आहे. आणि वरती तो फोर्ट आहे, तो पण नक्की करा, एक नंबर आहे. यंदा आमचं प्लॅनिंग होतं, पण यंदा शेड्यूल सध्या हल्लं आहे, पण बघूया करूया. आणि पावसाळ्यातच मजा आहे, उन्हाळ्यामध्ये मजा नाही. उन्हाळ्यामध्ये कसे डोंगर आहेत, झाडे आहे दोन्ही साईडने ना, तर काय थंड वातावरण झालं आहे, म्हणजे तो फील वेगळा येतो एकदम. तो बॉडीला जो थंड वारा लागतो ना, एकदम मस्त वाटतोय. सगळा थकवा निघून गेला, एकदम फ्रेश एकदम फ्रेश. हां, आता तुम्ही आपली कोकण रोड ट्रिप जा, म्हणजे आता जरी कोण लेटेस्टवाला सबस्क्रायबर असेल आणि आपले कोकण रोड ट्रिप जर बघितली नसेल ना, तर त्याचे पण मी आहे ना प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे. तुम्ही मुद्दाम जा, ती आपली कोकण रोड ट्रिपचे ना पूर्ण बघा, स्टार्ट टू एंड. आपण कसं इथून आपल्या मुरुडपासून सुरुवात केली होती, म्हणजे असं मुरुडवरून जो रूट कवर केला तो लास्ट एंड केला होता गोव्याला. मध्ये काय झालं होतं, मालवणला त्यावेळेला मला वाटतं आय थिंक PM आले होते, तो प्रोग्राम होता नेव्ही डेचा काहीतरी, त्याच्यामुळे त्यावेळेला मालवणला आम्ही जाणार होतो, नंतर गोवा लास्ट करून रिटर्न येणार होतो.
तर त्यावेळेला मग मालवण 2 दिवसासाठी स्किप केलं. 2 दिवस पुढे गोव्याला गेलो आणि येताना मालवण करून कोल्हापूरकडून घरी आलतो. ही 9 दिवसाची पूर्ण आपली ट्रिप आहे, कोकण रोड ट्रिप. जरा जा आणि ते पण पूर्ण वॉच करा. प्लेलिस्ट बनवलेली आहे आपली आणि बघून घ्या. यंदाची पण ट्रिप आपली होणारच आहे. आणि यंदा कुठे चाललो आहे ते सांगेन लवकर येत्या ब्लॉगमध्ये, कारण आता लगेच निघत नाही त्याच्यामुळे तर सांगत नाही. निघायच्या आधीचे जे रिसेंटले ब्लॉग असतील त्यात तुम्हाला कळणारच आहे कुठे चाललो आहे, काय करणार आहात, तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर डिटेलिंगमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ बघताय चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मागे पण सांगितलं, तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला प्रेम द्या, शेअर करा. काय चांगलं वाटते नाही वाटते नक्की माझ्यासोबत सांगा. बाकी तुम्हाला सगळे फिरवण्याची जबाबदारी माझी. लाईफस्टाईलमध्ये लाईफस्टाईल दाखवेन आणि जेव्हा ट्रॅव्हलिंग असेल त्यावेळेला जिथे जाईन तिथलं तुम्हाला प्रॉपर गोष्टी दाखवेनच मी, कारण मला पण फिरण्याचा एवढा शौक आहे ना भरपूर. कोण बोलतो तुला स्पॉन्सर करतो तू फिर ना, तरी माझी तयारी आहे, कंटिन्यू फिरेन. हे कुठचं हे हॉटेल आहे ना साई सहारा, एक नंबर आहे, त्यांनी सुंदर बनवलं आहे. त्यांचं काय होतं रे, ट्रकचे कॉम्पिटिशन लागले काय? बॅच ठेवतात, अर्धा बॅच करतात, त्याच्यामुळे हे सगळं गडबड होतं. अरे आता कोण थांबला? अरे हां ते बघतो मिक्सर फिरते. हे बघा कामं जोरदार चालू आहेत सगळे, कारण हे काही ठिकाणी तर असं झालं तर आत्ता बनवले रस्ते आणि लगेच फुटलेले, त्याच्यामुळे हे परत काम सुरू झालेलं आहे. गाडीवर ऑइल पडलेलं आहे ना सगळं, हे टाकलेलं ते ऑइल खतरनाक वास असते. गाडी बघा कसं मजा घेत चालले सर्वजण, मस्त की काय टू होम. आता इथून फक्त आपलं 7-8 किलोमीटर आता इथून आपलं घर आहे, जास्त लांब नाही. पोचलो आहे आपण कारल्याखिंडीची. आपले हे कमाल सरळ गेलो की आपलं अलिबाग. चलो आता हे पण आपलं अलिबाग आहे. आता राईट मारून आपण जाऊया खाली आपल्याकडे. चलो बाय 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 बाय. हो गाडीला धुवायला पाहिजे बाबा, गेला अवतार झालाय सगळा. आयला हे गँग कोण आहे? हे आपल्याकडलेच आहेत कोणतरी, पण ही 160 दिसते गाडीवरून, 200 नाही वाटत. आणि चलो आता इथून राईट मारू आणि आपली घराच्या दिशेने आता. ओ वाटचाल. चलो 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 आलो आहे. मला मगाशी वाटलं पाऊस येईल म्हणून, पण नाही, अजून सूर्य दिसते. 6 वाजले असतील, कारण 5-3 झाले ना, 1 तासाभराचा फरक आहे, म्हणजे 6 वाजले. भजीला गर्दी बघ, हे इकडे कायम कंटिन्यू गर्दी असते, त्यांना एक आराम नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू फुल, कारण टेस्ट पण तशीच आहे. आणि यांच्याकडे कसं माप बीप नाही, डायरेक्ट 20 रुपयाच्या 30 रुपये डायरेक्ट असे हातात घेणार, जेवढी येईल तेवढी भजी डायरेक्ट, एवढे जेवढे हे तर तप ना. हा इथं एक बेकार खड्डा आहे, गाडी आपटते आपटते, त्याची आपटली बघा साईडला, नाही स्लो घेतली तर. 00 मस्त, XUV700 नंबर पण 70. सुंदर भाई सुंदर. चलो बॅक टू होम. पोचलो आता. उतरल्यावर प्रोग्राम बघूया काय आहे. आता पहिलं कुठे जायचं तर काय, हे यात्रेला गेलेत नाही गेलेत माहिती नाही, आणि 7 वाजलेत, गेले असावे कदाचित, कारण बोलणं काय जसं आमचं झालेलं नाही. समजेल पप्पांना घेऊन पण जायचं पाटील काकांच्या घरी, त्याच्यामुळे तर पहिलं काय काम होते माहिती नाही. चलो आपण घरी पोचलो आहे. आता गाडीला वॉश करायला लागेल पहिलं, कारण वॉश केल्याशिवाय ना काय होतं शूट नाही काढू शकत, असा विषय आहे. चला रे बाबा. The next morning. तर हा बघा दुसरा दिवस आहे. गाडी आत्ता वॉश करून आणली आणि आता तुम्हाला दाखवतो काय काय गाडीमध्ये इन्स्टॉल केलं प्रॉपर. तर पहिली गोष्ट म्हणजे लाईटसाठी आपण फॉग लॅम्प लावले ते HGG वाले. तर तुम्हाला ह्याचा थ्रो आहे ना, पुढल्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढची क्लिप आहे ना, तुम्हाला थ्रो बघायला भेटेल की कसं थ्रो पडतो. पण बाईकची जी स्टॉक लाईट आहे ना, तिचं उजेड बघा किती पडतोय. आणि आता हे फॉग लॅम्प आपले इन्स्टॉल आहेत, आणि फॉग लॅम्प इन्स्टॉल केल्यावर तर लाईटचं बघा किती पडतोय. हा व्हाईट प्रॉपर समोर, आणि देन हा चेंज करून हा येल्लो. आता किती कव्हर करते बघा.
म्हणजे हा एवढा इफेक्ट पूर्ण पडतोय ह्याच्यामध्ये. हे पुढे गाडी एक नंबर. जे स्टॉक लाईटला नाही. आणि हा बल्ब आहे ना स्टॉक लाईटवाला आपण तर थोडा कमी व्होल्टेजचा टाकलाय, कारण जो गाडीसोबतचा होता ना त्यांनी आतमधली त्याची ती बसतो ज्याच्यामध्ये ते पूर्ण सॉकेट मेल्ट करून टाकलेले हिटने. ते झालं. त्याच्यानंतर हे इकडे लिव्हर झाले, हे लिव्हर चेंज केले आपण. नंतर लिव्हर गार्ड झाले. आता हे ह्याच्यावर टाकलं आपण, कारण हे मला पाहिजे होतं, पण हे कसं वर्क करतंय ना त्यातून गाडी यूज करून समजेल. सध्या तरी मला एवढं का वाटत नाही, पण बघूया. आणि बाकी गाडीची बेसिक सर्व्हिसिंग केली. ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे केल्या त्याच्यामध्ये. नंतर हे इकडे फॉग लॅम्पचं बटन इन्स्टॉल झालं. हे तर आपलं हॅझर्डचं तर आहेच.